अधिक मास महात्म्य अध्याय 19वा. द्वादशी तिथीचे महत्त्व. यामध्ये द्वादशी तिथीच्या महात्म्याचे महत्त्व आणि त्याचे कथानक आलेले आहे, ज्याचे आता आपण श्रवण करणार आहोत. त्यापूर्वी श्री गणेशाला, गुरुदेवतेला आणि पुरुषोत्तमाला वंदन करूया आणि श्रवणाला प्रारंभ करूया. श्रीहरी विष्णू लक्ष्मीला द्वादशी पर्वाचा महिमा सांगू लागले. द्वादशी तिथीला व्रत करणाऱ्यास अविनाशी असे पद प्राप्त होते. गंगा स्नानादी जी पुण्यकृत्य आहेत त्याच्यापेक्षा द्वादशीला स्नान, दान, जप, होम आदी कर्मे केल्यास कितीतरी पट हे अधिक पुण्य मिळते. एकादशीला उपवास करावा. द्वादशीला आवळीच्या झाडाच्या मुळाशी पिंड अर्पण करावी. असे केल्याने सर्व तीर्थात स्नान केल्याचे पुण्य त्याला मिळते. हरिदिन म्हणजे द्वादशी. जसा तो एकादशीच्या उपवासाने प्रसन्न होतो, तसेच द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणास आदरपूर्वक सुग्रास अन्नाचे भोजन देणे, दक्षिणा देणे, उत्तम प्रकारची वस्त्रे देणे या गोष्टी महापुण्यप्रद अशा आहेत. द्वादशीला पितृतर्पण करण्यानेही पितर अत्यंत प्रसन्न होतात. द्वादशीला शेतीची कामे करू नयेत, वाहनामध्ये बसू नये, म्हणजे मरणोत्तर स्वर्गसुख मिळते आणि शेतीचे उत्पन्न हे सुद्धा चांगले येते. जे या दिवशी योग्य माणसाला भूमिदान करतात ते दीर्घकाळ वैकुंठात राहतात. वस्त्रदान करणारे चंद्रलोकात दीर्घकाळ वस्ती करतात. जो कपिला गाईचे दान देतो त्याला अनेक पितर उद्धरून जातात. विद्यादान करणारा हा स्वर्गात राहतो, त्याला पृथ्वीवर पुनर्जन्म मिळत नाही. द्वादशीच्या पुण्यकर्माची ही महती लक्षात घे आणि अधिक मासातील द्वादशीला जर अशी पुण्यकर्मे केली तर केवढे पुण्य लाभेल याचा विचार कर. धन, वस्त्रे, पादुका यांचे दान हे या दिवशी करावे. मी त्याला इष्ट जे असेल ते देतो. रत्नखचित सुवर्ण पादुका द्वादशीच्या दिवशी योग्य विप्राला द्याव्यात. असे दान देणाऱ्याला वैकुंठामध्ये निवास करायला मिळतो. लोकरीचे, कापसाचे, रेशमाचे, उंटाच्या लोकरीचे, तागाचे यापैकी जे योग्य वाटेल ते वस्त्र, धोतर, उपरणे इत्यादी गरजू सज्जनाला दान द्यावे. म्हशीचे किंवा गाईचे तूप द्वादशीला, विशेषतः अधिक मासातील द्वादशीला ब्राह्मणास दान देईल, विशेषतः सकाळी दान देईल तर त्याच्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन. त्याने अन्य कितीही प्रकारची दाने दिली तरी घृतदानाच्या बरोबरीची ती नाहीत. कास्य पात्र घ्यावे, त्यामध्ये घृत घालावे, त्यात माझी सुवर्णाची प्रतिमा ठेवावी, विप्राची आणि त्या पात्राची यथाविधी पूजा करावी आणि त्याचे दान हे त्या ब्राह्मणाला द्यावे. द्वादशी आणि अधिक मास हा उत्तम योग आहे. या दिवशी सत्याने आणि सुचिरभूतपणे दान द्यावे. त्याला अनेक यज्ञ करायला नकोत. अतिथीला विनमुख दवडू नये. तसेच द्वादशीला ब्राह्मणाला उत्तम भोजन द्यावे. अन्नदान म्हणजे प्राणदानच होय. द्वादशीला स्नान, जप, तप, होम यांनी मिळणारे पुण्य हे अक्षय संचित होत असते. कुबेर, यम, इंद्र यांना आपापले अधिकार प्राप्त होण्यामागे त्यांनी केलेल्या द्वादशी व्रताचा मोठा वाटा आहे. अधिक मासातील सर्व तिथी पुण्यप्रद असल्या तरीसुद्धा द्वादशी ही मला सर्वात प्रिय असलेली अशी तिथी आहे. द्वादशीच काय किंवा इतर तिथीच काय, दान देणे ते सत्पात्र व्यक्तीलाच द्यावे. पापी, दारुडा, जुगारी, घाणेरडा, शिवराळ, खुनी, चोर, व्याभिचारी, अनभ्यासी, शठ, नास्तिक, क्रूरकर्मी अशा लोकांना दान दिल्यास अत्यंत पाप लागेल. मानवाची मोक्षमार्गावर प्रगती ही सदाचारानेच होते आणि म्हणून सदाचरणी लोकांचे जीवन सुखकर व्हावे हेच इष्ट होय. द्वादशीस माझी कृष्णरूपामध्ये पूजा करणे म्हणजे उत्तम फल प्राप्त करून देणारे सत्कर्म होय. या महात्म्याचे वाचन आणि श्रवण निसंशय विकल्परहित मनाने करावे, तेही मोठे हितकारक असे आहे. श्रीहरी विष्णूने असे अधिक मासातील व इतर मासातील द्वादशी पर्वाचे महात्म्य हे लक्ष्मीला समजावून सांगितले. वाल्मिकी ऋषी दृढधन्वा राजाला हे सर्व सांगत होते.
या ठिकाणी अधिक मास महात्म्याचा 19वा अध्याय हा समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु. याच्या पुढच्या अध्यायाचे श्रवण आपण पुढील भागामध्ये करणार आहोत.